नमस्कार मंडळी. तर आज आहे आमलकी एकादशी. तर मी आज तुम्हाला आमलकी एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. फाल्गुन महिन्यात येणारे हे एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापे नाहीसे होतात. हे व्रत केल्याने 1000 गायी दान केल्याच्या सारखे पुण्य प्राप्त होते. आमलकी एकादशीला आवळ्याचे महत्त्व आणि त्याच्या गुणांची पूजा करण्याचे विधान आहे. याची उत्पत्ती प्रभू विष्णूंच्या श्रीमुखाने झाल्याचे सांगितलं जातं. आमलकी एकादशीबद्दल एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. या कथेनुसार विश्वाचे निर्माता भगवान ब्रह्मांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर एके दिवशी भगवान विष्णू त्यांना प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्माजींना दर्शन दिले. इतक्या वर्षाच्या तपश्चर्येनंतर विष्णूंना समोर पाहून ब्रह्मदेव भावुक झाले. त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू आले. त्या अश्रूमधून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. हे पाहून भगवान विष्णू म्हणाले की तुझ्या अश्रूंपासून या झाडाचा जन्म झाला आहे, म्हणून हे झाड आणि त्याचे फळ मला प्रिय आहे. हा एक दैवी वृक्ष आहे ज्यामध्ये सर्व देवता वास करतील. श्री विष्णू म्हणाले की आजपासून जो कोणी फाल्गुन शुक्ल एकादशीला या झाडाची पूजा करेल त्याला मी प्रसन्न होईल. आवळ्याच्या गुणधर्मामुळे त्याला धार्मिक महत्त्व देखील आहे. आवळ्याच्या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यामध्ये भगवान शंकराचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे या झाडाची पूजा केली जाते. कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो. त्यामुळे कार्तिक नवमीपासून आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन केले जाते. त्याचसोबत फाल्गुन महिन्यामध्ये देखील आवळ्याच्या झाडाखाली भोजन केले जाते. या जेवणापूर्वी झाडाला श्रीफळ युक्त अर्घ्य दिले जाते. यानंतर झाडाखाली श्री विष्णूंची यथासांग पूजा करतात आणि चारही दिशेला दिवे लावतात. आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात. या सोहळ्याला आवळी भोजन देखील म्हणतात. आवळ्याच्या झाडातून निघणाऱ्या तरंगामुळे मोठा फायदा होऊ शकतो. आवळ्याच्या झाडातून निघणारे तरंग आपल्याला चेतासंस्थेला प्रभावित करतात. आवळ्याच्या झाडात निवास करणारे श्री विष्णू हे चलनवलनाची, तरंगाची, चेतनेची व वर्तमान काळाची देवता आहे. श्री विष्णूंचे पूजन करण्याच्या निमित्ताने सकारात्मक होऊन आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत, इतर काही पदार्थ झाडाखाली शिजवून खावेत. आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यामुळे अनेक फायदे तर मिळतातच, शिवाय एकत्र जेवल्याने नाती अधिक चांगली होतात. आता आपण आमलकी एकादशीची कथा बघूया. ही कथा अशा काळाची आहे जेव्हा पृथ्वीवर न्याय आणि अन्याय यांच्यातील एक पातळ रेषा होती, जी अनेकदा क्रूरतेच्या भाराने पुसली जात असे. विंध्यपूर नावाचे राज्य अंधारात लपेटलेले होते, ज्याचा विचारच माणसाच्या पाठीवर थरथर कापत असे. महाराजा वीरभद्र नावाने वीर होते, परंतु त्यांची कृती भीतीशी समानार्थी होती. त्यांचे राज्य त्यांच्या प्रजेसाठी शापापेक्षा कमी नव्हते. राजा वीरभद्र ज्याच्या नावाने वाराही गोठू शकत होता आणि ज्याच्या चेहऱ्याने सूर्याची किरणेही मागे हटू शकत होता, तो त्यांच्या प्रजेसाठी जिवंत नरक होता. त्याच्या क्रूरतेच्या कथामुळे केवळ राज्यातच नव्हे तर दूरच्या जिल्ह्यांमध्येही भीती पसरली होती. तो लोकांना विनाकारण कोणताही गुन्हा न करता शिक्षा करत असे. एखाद्याला अगदी थोड्याशा गुन्ह्यासाठी तुरुंगात टाकणे, त्यांची मालमत्ता जप्त करणे किंवा गर्दीच्या सभेत फक्त अपमान करणे हे त्याच्यासाठी सामान्य होते. जनता वेदनेने ओरडत असे. त्याचे डोळे नेहमीच अश्रूंनी भरलेले असायचे आणि त्याचे हृदय भीतीने थरथर कापत असे. आईची कुंडी रिकामी असायची. मुले त्यांच्या वडिलांच्या प्रेमापासून वंचित होती आणि स्त्रिया त्यांच्या पतीसाठी काळजीने ग्रासलेल्या होत्या. राज्यात कोणालाही हसण्याची परवानगी नव्हती, कोणालाही त्यांचा आनंद व्यक्त करण्याची परवानगी नव्हती. राजाचे नोकर, जे त्याच्या स्वतःच्या नोकरांपेक्षाही क्रूर होते, ते नेहमीच थोडीशी चूक शोधत असत, जेणेकरून त्यांना राजासमोर आणता येईल. वीरभद्राच्या न्यायात फक्त त्याची इच्छा आणि त्याचा राग प्रदर्शित करणे समाविष्ट होते. तो अनेकदा घोषित करत असे, माझी इच्छा हा माझा न्याय आहे आणि माझा न्याय हा माझा कायदा आहे. हे शब्द ऐकून लोक त्यांच्या गाभाऱ्यात शांत होत असे. त्याचे हृदय दगडाचे बनलेले होते, जिथे दया, करुणा आणि प्रेम यांसारख्या शब्दांना स्थान नव्हते. तो स्वतःला सर्वशक्तिमान मानत असे. तो असा विश्वास ठेवत होता की तो विश्वाचा स्वामी आहे
आणि कोणीही त्याचे नुकसान करू शकत नाही. त्याचा अभिमान गगनाला भिडला होता आणि त्याच्या अहंकारामुळे तो देव आहे असे मानत होता आणि त्याची प्रजा त्याच्या पायाखाली फक्त धूळ खात असे. त्याच्या राज्याच्या रस्त्यांवर रडण्याचा आवाज येत होता, पण तो कधीही राजाच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. त्याच्या राजवाड्यात दररोज संगीत वाजत होते, पण ते लोकांच्या आक्रोशाला आवर घालू शकत नव्हते. शेतकऱ्यांच्या शेतावर लावलेले कर इतके जड होते की त्यांचे अन्न त्यांच्या पोटापर्यंतही पोचत नव्हते. राजाच्या भीतीने व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते. त्याच्या राज्यात धर्म आणि नैतिकतेची चर्चा करणे हा गुन्हा मानला जात होता. जो कोणी देवाबद्दल बोलला तो नास्तिक ठरवला जात होता आणि त्याला कठोर शिक्षा दिली जात होती. वीरभद्रचा असा विश्वास होता की देवासारखी कोणतीही शक्ती नाही, फक्त त्याची स्वतःची शक्ती हेच अंतिम सत्य आहे. या क्रूरतेच्या आणि अहंकाराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर एके दिवशी राजा वीरभद्रने त्याच्या सैनिकांना आदेश दिला, आज आपण शिकार करायला जाऊ. माझ्या बाणांपासून वाचू शकणारा कोणताही प्राणी मला दिसू नये. त्याच्या शिकारीचा प्रवास हे त्याच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण होते. त्यांनी केवळ मनोरंजनासाठी निष्पाप प्राण्यांची कत्तल केली. हरणांच्या परेड, नाचणारे मोर आणि हत्तींचे कळप हे सर्व त्यांच्यासाठी फक्त लक्ष्य होते. जीवांना काहीच किंमत नव्हती. त्या दिवशीही तो त्याच्या शेकडो सैनिकांसह घनदाट जंगलात प्रवेश केला. दिवसभर त्यांनी मुक्या प्राण्यांना आपल्या बाणांनी भोसकले आणि जंगल त्याच्या सैनिकांच्या क्रूर हास्याने प्रतिध्वनित झाले. सूर्य मावळू लागला आणि शिकारीत मग्न राजा वेळेचा मागमूस गमावून बसला. तो एका मोठ्या वाघाचा पाठलाग करत त्याच्या सैनिकांपासून दूर गेला. जंगल अधिक दाट झाले आणि संध्याकाळ होताच त्याच्यावर भयानक अंधार पडला. राजाला जाणवले की तो हरवला आहे. त्याचे सैनिक जे नेहमी सावलीसारखे त्याच्यासोबत होते ते आता दिसत नव्हते. तो घामाघूम झाला. वीरभद्र पहिल्यांदा स्वतःला इतका एकटा आणि असह्य आढळला होता. त्याला त्याचे विशाल सैन्य, त्याची शस्त्रे आणि त्याच्या राजवाड्याचे तेजस्वी वैभव आठवले. या घनदाट जंगलात प्रत्येक आवाज त्याला घाबरवत होता. तो सामान्य माणसापेक्षा कमकुवत वाटत होता. रात्रीच्या अंधाराने तो घाबरला. जंगली प्राण्यांचे रडणे, खरड्यांच्या कडक आवाजाने आणि वाऱ्याच्या खडखडाटाने त्याचे हृदय भीतीने भरून गेले. तो चालता चालता थकला होता. तहानेने त्याचा घसा सुकत होता. भुकेने त्याचे पोट दुखत होते. मग त्याला दूरवर एक मंद प्रकाश दिसला. आशेचा किरण. तो त्या दिशेने गेला आणि पाहिले की काही ऋषी एका मोठ्या आमलकी झाडाखाली बसले होते. जवळच एक छोटी झोपडी होती. ऋषी त्यांच्या स्तोत्रामध्ये मग्न होते. भगवान विष्णूंचे नाव जपत होते. हरे राम, हरे कृष्ण, ओम नमो भगवते वासुदेवाय, केशवाय नमः, माधवाय नमः. हे अलौकिक आवाज रात्रीच्या शांततेला छेदून राजाला ऐकू आले. राजाने पाहिले की झाडाखाली काही अंतरावर आग जळत आहे आणि काही भक्त त्याभोवती बसून हरीचे नाव घेत आहे. त्यांचा पोशाख, त्यांच्या चेहऱ्यावरील शांती आणि त्यांच्या डोळ्यांतील अद्भुत तेज पाहून राजाला पहिल्यांदा असे वाटले की या जगात त्याच्यापेक्षा शक्तिशाली कोणीतरी अस्तित्वात आहे. थकलेले, तहानलेले आणि भुकेलेले त्याने त्याच आवळ्याच्या झाडाखाली काही अंतरावर स्वतःला लपून बसवले. त्याने संतांना त्रास देणे योग्य मानले नाही. नकळत तो दिवस एकादशीचा होता. अमलकी एकादशी हा भगवान विष्णूंच्या पूजेचा पवित्र सण आहे. राजाने संपूर्ण दिवसभर अन्नाचा एक कणही खाल्ला नाही. त्याने एक थेंबही पाणी प्यायले नाही. अशा प्रकारे न कळत तो एकादशीचा त्याचा उपवास सुरू झाला होता. राजा रात्रभर तिथेच बसला होता. त्याचे कान ऋषीच्या स्तोत्रांनी भरले होते. सुरुवातीला आवाज निरर्थक वाटत होते. नंतर हळूहळू एक विचित्र शांतता त्याला व्यापून टाकू लागली. हरीच्या नावाचा प्रतिध्वनी त्याच्या कठोर हृदयावर गोड औषधासारखा काम करत होता. त्याच्या आयुष्यातील सर्व दुष्कर्म त्याच्या डोळ्यांसमोर एक एक करून चमकू लागले. ज्या गरीब शेतकऱ्यांना त्याने विनाकारण काम करायला लावले होते, उपासमारीने मरण पावलेली मुले, ज्या माता त्याने उद्ध्वस्त केल्या होत्या, ज्या निष्पाप प्राण्यांची त्याने कत्तल केली होती, एक एक करून प्रत्येक चेहरा, प्रत्येक किंकाळी त्याच्या मनात चमकू लागले. त्याच्या पापांचा भार अचानक असह्य वाटू लागला. त्याने कधीही देवावर विश्वास ठेवला नव्हता, पण आज या जंगलाच्या भयावहतेत त्याला ऋषींच्या अटल प्रेमात आणि हरीच्या नावाच्या दिव्यतेत एक अलौकिक शक्ती जाणवली. त्याला वाटले की त्याचे पापे ओसंडून वाहत आहे आणि आता काहीही त्याला वाचवू शकणार नाही. त्याचे हृदय पश्चातापाने जळून गेले. सकाळच्या सूर्याचे पहिले किरण आवळ्याच्या झाडाच्या पानामधून फिल्टर झाले आणि जमिनीवर पडले. राजा वीरभद्र जागा झाला आणि त्याने स्वतःला त्याच ठिकाणी पाहिले जिथे त्याने संपूर्ण रात्र ऋषी मुनींनी केलेले हरीचे मंत्र ऐकत घालवले होते. त्याचे शरीर थकलेले होते, पण त्याचे मन एका विचित्र शांतीने भरलेले होते. पश्चातापाने भरलेला एक विचित्र शून्यता वातावरणात भरून गेली होती. ऋषी मुनी उठले होते.
आणि एका वृद्ध संताने राजाला तिथे बसलेले पाहिले होते. संताने प्रेमाने विचारले, बेटा तू कोण आहेस आणि या घनदाट जंगलात तू एकटा काय करत आहेस? राजा वीरभद्र, ज्याच्यासमोर कोणीही कधीही डोके वर करू शकत नव्हते, त्याने एका साध्या संताला नतमस्तक केले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, शतकानुशतके कोरडे पडले, त्याचा घसा दाटला आणि तो क्वचितच बोलू शकला. महाराज, मी तोच दुर्दैवी पापी वीरभद्र आहे, ज्याला तू राजा म्हणतोस. मी रात्रभर तुमचे स्तोत्र ऐकले आणि मला माझ्या पापांची जाणीव झाली. मी इतका क्रूर, इतका निर्दयी होतो की मला स्वतःचा द्वेष आहे. महाराज, मला क्षमा करा. मला या पापांपासून मुक्त करण्याचा मार्ग दाखवा. वृद्ध ऋषी हसले आणि म्हणाले, बेटा, पश्चातापाने जळणारे हृदय हेच खरे हृदय आहे. आज आवळा एकादशी आहे. तू न कळत पूर्ण उपवास केलास आणि रात्रभर भगवान विष्णूंचे नाव जपलेस. देवाने तुला आशीर्वाद दिला आहे. अमलकी वृक्ष म्हणजेच आवळा वृक्ष हे विष्णूंचे अवतार आहे आणि तुला न कळत हे एकादशीचे पुण्य मिळाले आहे. आता तू तुझ्या राज्यात परत जा आणि तुझ्या लोकांची सेवा करून तुझ्या पापांचे प्रायचित्त कर. भगवान विष्णू सर्वांना आशीर्वाद देतात. ते तुलाही नक्की क्षमा करेल. राजा वीरभद्र ऋषींच्या चरणी नतमस्तक झाला आणि पुन्हा जन्म घेऊन त्याच्या राजाकडे निघाला. त्याची पावले आता अहंकाराने नव्हती, तर एका नवीन नम्रतेने होती. त्याचे खांदे अहंकाराच्या भाराने नव्हे, तर सेवा करण्याच्या दृढ निश्चयाने सरळ झाले होते. त्याचे हृदय आता द्वेषाने नव्हे, तर करुणेने भरले होते. त्याला माहीत होते की त्याचा मार्ग सोपा होणार नाही. त्याचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, पण तो दृढ निश्चयी होता. तो त्याच्या राजवाड्यात पोहोचला. त्याला पाहून त्याचे लोक सैनिक आश्चर्यचकित झाले. राजाचा चेहरा बदलला होता. क्रूरता, अहंकार, कटुता गेली होती. त्याच्या जागी एक उल्लेखनीय शांतता आणि नम्रता होती. राजा वीरभद्राने प्रथम आपल्या दरबारात घोषणा केली. त्याने सर्व सभासदांना आणि मंत्र्यांना एकत्र केले आणि सर्व जनतेला राजवाड्याच्या अंगणात जमण्याचा आदेश दिला. राजा आणखी एक नवीन शिक्षा जाहीर करेल अशी अपेक्षा करून लोक घाबरून आले. पण आज सर्व काही वेगळं होतं. राजा त्याच्या सिंहासनावर बसला नव्हता, तर सर्वांसमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. तो म्हणाला, आजपासून मी वीरभद्र माझ्या मागील पापांचे प्रायश्चित्त करण्याची प्रतिज्ञा करतो. मी माझ्या लोकांवर केलेल्या अत्याचारांबद्दल मी माफी मागतो. मी केलेले पाप अक्षम्य आहेत, पण मी प्रतिज्ञा करतो की आतापासून माझे जीवन केवळ माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित. हे ऐकून संपूर्ण सभा शांत झाली. लोकांना विश्वासच बसत नव्हता की हा तोच क्रूर राजा वीरभद्र आहे, ज्याची त्यांना नेहमीच भीती वाटत होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते भीतीचे अश्रू नव्हते, तर आश्चर्याचे आणि दडपलेल्या आशेचे होते. राजा पुढे म्हणाला, आजपासून मी माझे सर्व कठोर नियम रद्द करतो. निष्पाप लोकांना सर्व तुरुंगातून सोडले पाहिजे, सर्व कर माफ केले पाहिजे आणि मी जप्त केलेल्या मालमत्ता त्यांच्या मूळ मालकांना परत केल्या पाहिजे. आजपासून माझे राज्य नीतिमत्ता, न्याय आणि करुणीच्या तत्वांनी चालेल. मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्या प्रजेच्या समस्या मी स्वतः ऐकेन आणि त्या सोडवेन. ही घोषणा ऐकताच लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. नंतर हळूहळू कुजबूज जय जयकारात बदलली. एका रात्रीत इतका मोठा बदल कसा शक्य झाला यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. राजाने त्याच्या क्रूरतेचे प्रतीक असलेली शस्त्रे टाकून दिली आणि त्याऐवजी साधे कपडे घातले. तो आता वैयक्तिकरित्या त्याच्या प्रजेमध्ये गेला आणि त्यांच्या समस्या ऐकल्या. त्याने प्रथम ज्या कुटुंबांना ज्याने सर्वात जास्त नुकसान केले होते त्यांना मदत केली. ज्या शेतकऱ्याची शेती त्याने जप्त केली होती तिला केवळ परत केले नाही, तर त्याला बियाणे आणि पशुधन देखील दिले, जेणेकरून तो त्याचे जीवन पुन्हा सुरू करू शकेल. ज्या विधवेच्या पतीला त्याने विनाकारण मारले होते तिला त्याच्या मुलीच्या लग्नाचे पूर्णपणे पैसे दिले गेले आणि तिला आजीवन पेन्शन देण्यात आले. राजाचे डोळे आता पश्चाताप आणि करुणेच्या अश्रूंनी भरले. हळूहळू लोकांची भीती कमी होऊ लागली. त्याची जागा विश्वास आणि प्रेमाने घेतली. राजा वीरभद्र आता लोकांचा रक्षक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आपल्या राज्यात शाळा उघडल्या, रुग्णालय बांधली आणि जलसंधारणाचे उपाय राबवले. त्याने पवित्र अग्नीसाठी विहिरी आणि तळे खोदल्या होत्या. त्याने धर्म आणि अध्यात्माचा प्रचार केला आणि त्याच्या राज्यात मंदिरे बांधली. तो स्वतः दररोज भगवान विष्णूंचे नाव जपत असे आणि आवळा एकादशीच्या दिवशी विशेष प्रार्थना करत असे. त्या एका अनपेक्षित एकादशीच्या रात्रीने त्याचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. नशिबाने असा खेळ केला की ज्या क्रूर माणसाला, क्रूर राजाला पाहून लोक थरथर कापत असत, तो आता प्रेम आणि करुणेचे प्रतीक बनला. वर्षे गेली आणि राजा वीरभद्राचे राज्य संपत्ती आणि समृद्धीने भरले गेले. त्याच्या प्रजेने त्याला देवासारखे आदर दिला. या परिवर्तनाने केवळ राजाच्या जीवनात परिणाम केला नाही, तर त्याच्या राज्याचे संपूर्ण वातावरणही बदलले. जिथे एकेकाळी भीती आणि दहशत होती, तिथे आता शांती, प्रेम आणि समृद्धी राज्य करत होती. राजा वीरभद्रने आपले उर्वरित आयुष्य आपल्या लोकांची सेवा करण्यात घालवले. ही
कथा आपल्याला शिकवते की कोणतेही हृदय इतके कठोर नाही की ते दैवी कृपेने वितळू शकत नाही आणि कोणताही पापी इतका महान नाही की त्याला पश्चाताप आणि देवाच्या नावात आश्रय मिळू शकत नाही. फक्त एक क्षण, श्रद्धेचा एक किरण, हरीच्या नावाचा एक प्रतिध्वनी आणि जीवनाचा अंधार शाश्वत प्रकाशात बदलू शकतो. हा त्या अलौकिक शक्तीचा चमत्कार आहे जो प्रारब्ध म्हणून आला आणि एका क्रूर राजाला त्याच्या प्रजेचा रक्षक बनवला. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.